नमस्कार. जावळी पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक काल पार पडली. अनेकांच्या अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक चिठ्ठीवर जाईल आणि समसमान बलाबल असल्यामुळे चिठ्ठीद्वारे जावळीचा सभापती उपसभापती हा ठरवला जाईल हा बहुतेक जणांचा अंदाज होता. मात्र तो अंदाज सपशेल खोटा ठरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य तटस्थ राहिल्यानं या ठिकाणी भाजपचे दोन्ही उमेदवार सभापती पदाचे आणि उपसभापती पदाचे हे निवडणूक जिंकले आणि या ठिकाणी भाजपचा सभापती उपसभापती निवडून आलेले आहेत. निवडणुकीपूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांनी दोघांनी एकत्रपणे निवडणूक लढवली, भाजप विरोधात प्रचार केला. त्यानंतर झालेल्या सभापती निवडणुकीतही ही दोन्ही पक्ष एकत्र राहतील आणि भाजपला शह देतील असं वाटलं होतं. मात्र असं न होता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य शिल्पा शिंदे या तटस्थ राहिल्यामुळं भाजपला त्याची मदत झाली आणि या ठिकाणी भाजपचा सभापती उपसभापती निवडून आलेले आहेत. नक्की या संदर्भात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे. रवीजी, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. काल ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी पाठीमागं काय काय कारणं असतील त्यामुळे या घडामोडी जावळी तालुक्यामध्ये घडल्या? आता मी आज सकाळची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे संदीप पवार, मनसेचे तालुका प्रमुख अविनाश दुर्गावळे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव गटाचे नितीन गोळे यांच्याशी सुद्धा बोललो. संदीप पवारांचं म्हणणं वेगळं आलं आणि ह्या दोघांचं म्हणणं वेगळं आलं की ह्या 3-4 पक्षांमध्ये सभापती पदाबाबत एक वाक्यता नव्हती असं चर्चेतून समोर येत आहे. म्हणजे हा थोडक्यात गोंधळ होता आपापसामध्ये. हा गोंधळ असा होता की शिल्पाताईंचा आग्रह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी धरला सभापती पदासाठी आणि अंकुश कदम जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी त्या भागातले उमेदवार सदस्य कोण असतील त्या महिला त्यांचा आग्रह सुनीता दुंदळे होते. दुंदळे हा. तर त्या विषयावर एक वाक्यता झाली नाही आणि मग ऐन वेळी शशिकांत शिंदेंनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. मला इथं गंमत वाटते की लढलेत एकत्र. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आहेत. मग अशा वेळी त्यांनी प्रगल्भता दाखवून चर्चा करायला हवी होती किंवा आपापसामध्ये ठीक आहे जर ईश्वर चिठ्ठी सभापती पदासाठी आहे तर आपला उमेदवार म्हणून इथं चिठ्ठी टाकूया असाही एक प्रयोग करता आला असता. बरोबर. इथं विषय तटस्थ राहण्याचा नाहीच आहे, विषय हा विश्वासार्हतेचा आहे. शिल्पाताई या ज्या निवडून आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या सदस्य त्यांना मतं ही 3-4 पक्षांची मिळालेली आहेत. हा इथं विचार झालेला आहे का? तुमचा अहंकाराचा विषय असेल किंवा आपापसातल्या कुरघोडींचा विषय असेल, गोंधळाचा विषय असेल, तो मुद्दा वेगळा ठरतो. हे राजकारण आहे. तुम्हाला जर प्रगल्भता दाखवायची असती तर तुम्ही त्याच वेळेला एक निर्णय घेतला असता आणि निवडणुकीला सामोरे गेला असता. पण तसं झालेलं नाही. तुम्ही तटस्थ राहिलेला आहे. मग तटस्थ राहण्याचे परिणाम जावळी तालुक्याच्या राजकारणावर काय होणार आहेत हा एक आता विषय चर्चेला आलेला आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही निवडणुकीपूर्वी महाआघाडी म्हणून एकत्र आलेला आहात. महाआघाडी म्हणून भाजप विरोधात निवडणूक लढवलेली आहे, भाजप विरोधात मतं मागितलेली आहेत. त्यानंतर लोकांनी तुम्हाला हा कौल दिलेला होता. मात्र या कौलाचा अपमान झालाय असं वाटत नाही तुम्हाला यावर? नक्कीच. हे बघा, ही निवडणूक अटीतटीची झाली हे मान्यच करावं लागेल. शिवसेनेनं आव्हान निर्माण केलं, शशिकांत शिंदेंनी इथं ताकद लावली. तुम्ही ताकद कशासाठी लावली? विजयासाठी लावली, पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी लावली. बरोबर. मग ऐनवेळी तुम्ही अवसानघात केलाच ना. दुसरी गोष्ट अशी की पुन्हा एकदा मतदारांचा अपमान झाला किंवा काय हा विषय समोर येतोच, झालेलाच येतो. शेवटी मतदारच महत्वाचा ना. मग तुम्हाला निवडून कोणी दिलेलं आहे? मतदारांनीच ना. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, कोणत्याही संघटनेचे असू द्यात, त्यांचा अपमान झालेलाच नाही का? त्यांना तुम्ही गृहीत धरलेलं आहे, विश्वासात घेतलेलं नाहीये, ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लढताना मी कालचा माझ्या फेसबुक फेसबुक अकाउंटला एक व्हिडिओ टाकला की करहरच्या प्रचार सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलले होते की भाऊसाहेब महाराजांनी मला 1999ला विधानसभेला मदत केलेली आहे, त्यामुळे मी
शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यावर टीका करणार नाही किंवा त्यांच्याबाबत बोलताना काळजी घेतो. हा झाला एक स्नेहाचा भाग. परंतु हे राजकारण हा विषय वेगळा आहे ना. बरोबर. तो राजकारण शशिकांत शिंदेंनी का समजून घेतलं नाही की त्यांना घ्यायचंच नाहीये. हे बघा, ही निवडणूक आहे, तुम्ही सामोरं जाणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. दुसरी गोष्ट अशी की जिल्हा परिषद बूथ गट खटाव तालुक्यातील तिथे लता कर्णे नावाच्या ज्या सदस्य आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली. तर त्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांना तसं करताच येणार नाही, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. मग इथे तुम्ही एकत्र महाआघाडी म्हणून लढला आणि तुमच्या भावकीतल्या सदस्य तुमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या त्या तटस्थ राहतात, त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? तुम्ही ही पळवाट काढलेली आहेत, तटस्थ राहिलेली आहेत किंवा त्या कोणत्या पक्षात गेलेल्या नाही आहेत. ही पळवाट आहे, ही फसवणूक आहे लोकांची ही फसवणूक आहे. त्याच्यासोबत लढलेल्या इतर 2-4 पक्षांची सुद्धा फसवणूक आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते निश्चितच बरोबर आहे की बूथ गटामध्ये ज्या लता कर्णे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या, परंतु नंतर त्यांची भाजपची सलगी वाढली, त्यामुळे शशिकांत शिंदेंनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी देखील केली होती. बरोबर. आणि इकडं मात्र जावळीमध्ये त्यांनी स्वतःचे उमेदवार हे तटस्थ ठेवले. म्हणजे हा विरोधाभास नक्कीच दिसतोय जावळीमध्ये. तर याच्या पाठीमागे नेमकी कारणं काय असू शकतात? बघा, आता वेगवेगळे विषय येतील की वसंतराव मानकुमरे यांनी त्यांचे संबंध चांगले आहेत किंवा एकमेकाला सोयीची भूमिका घेऊन राजकारण करतात. मला तसं फारसं वाटत नाही. स्नेहाचे संबंध मुळीच नाहीत त्यांचे. मी दोघांनाही जवळून ओळखतो. स्नेहाचे संबंध वगैरे नाहीये. नाही, पण त्यांची राजकारणातली भूमिका ही कायमच एकमेकांना नाही. मुळात इथे कमी कोण राजकारणात पडतंय हा विषय समोर येतो. हे बघा, ज्या वेळेला कमी पडतो त्यावेळेला एक आपण असा टॅग लावायचा प्रयत्न करतो की ते नाही अंडरस्टँडिंगचं राजकारण वगैरे. तसं काही नाही. ते शशिकांत शिंदे कमीच पडलेले आहेत आणि वसंतराव मानकुमरे आहेत हे इथल्या राजकारणात चांगलेच मुरलेले आहेत. ते चतुराईनं राजकारण करतात. काल दिवसभरामध्ये त्या विविध नेत्यांशी ते दिवसभर फिरत होते आणि स्वतःला अपेक्षित असणारं साध्य करण्यासाठीच त्यांचा तो प्रयत्न होता. त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले. त्यांच्यावर टीका करण्याचा विषयच येत नाहीये. त्यांनी सहजपणे शशिकांत शिंदेना फसवलं आणि हे फसलेले आहेत. पुन्हा एकदा दिला बँकेला काय 17-18 काय 20 मतदार यांच्या ताब्यात होते कोकणात महाडच्या दरम्यान कुठेतरी. यांनी सोडून दिले, गृहीत धरलं. नाही, याच्या व्यतिरिक्त भविष्यातील राजकीय काय तडजोडी ठरवून असं काही झालं नाही. ते मग ते फार खोलात जावं लागेल. हे बघा, विलिनीकरणापासून 2 राष्ट्रवादीचं आणि शशिकांत शिंदेच्या राजकीय अस्तित्वाचा विषय वगैरे इथपर्यंत जावं लागेल. पण इथल्या स्थानिक राजकारणाचा आणि तिथला काय संबंध, मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सहजपणे बोलून गेलो. पण इथल्या राजकारणाचा तिथल्या संबंधांचा शिवेंद्रराजे भोसले यांच्या पातळीवर, परंतु त्यांना जर पूरक भूमिका घेतली म्हणून त्यांना कोरेगाव तालुक्यात फायदा होईल असं मला बिलकुल वाटत नाहीये. हे दोन्ही विषय वेगळे आहेत. दोन्ही विषय वेगळे आहेत. राज्य पातळीवरच विषय वेगळा, अगदीच वेगळा आहे. त्यामुळे ते स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा तिथे संबंध जोडण्यात काय अर्थ नाहीये. जर आपल्याला शशिकांत शिंदेचं राजकारण ह्या विषयावर जर बोलायचं असेल तर मात्र ते गोंधळलेले राजकारणी आहेत असं एका वाक्यात सांगावं लागेल. मग याच्यामध्ये दुसरी एक अशी महत्वाची बाब आहे की महाआघाडी म्हणून ज्यावेळेला तुम्ही एकत्र लढला ते निवडणुकीपर्यंत तुम्ही ती एकजूट वज्रकूट कायम ठेवली. मात्र निवडणुकीनंतर ज्यावेळेला सभापती पदाच्या निवडीचा प्रश्न आला त्यावेळेला तुमच्यात समन्वय नव्हता असं वाटतंय? नक्कीच. आता मी सकाळी 2-3 नेत्यांशी बोललो तर ते बोलले समन्वयाचा अभाव होता, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु तुम्ही मगाशी जे बोललात की नाही महाआघाडी म्हणून लढला आणि महाआघाडीचं नेतृत्व कोणी केलं? शशिकांत शिंदेंनी केलं. बरोबर. मग सभापती पदाच्या निवडीच्या वेळेला सुद्धा त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे होतं. स्पष्ट बोलतात की शेवटच्या क्षणापर्यंत 3-4 पक्ष एकत्र बसले नाही, त्यांचे कार्यकर्ते एकत्र बसले नाही आणि ह्या निवडीच्या बाबत चर्चा झालेली नाही. मग याचं नेतृत्व शशिकांत शिंदेंनी केलं का? नाही. मग अशी इथं संशयाला जागा आहे, त्यांच्या मनातच नव्हतं. किंवा हे पेपलाईन तटस्थ राहणे असा विषय समोर येऊ शकतो. ह्याला उत्तर आता शशिकांत शिंदेना द्यावं लागेल.
नाही, बरोबर आहे. आपण 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सुद्धा आपण हीच गोष्ट मांडली होती प्रकर्षानं की एक सदस्य तटस्थ राहू शकेल किंवा गैरहजर राहू शकेल ही शक्यता आपण त्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली होती. मात्र तो सदस्य शिल्पा शिंदे असतील हा अंदाज आमचा पूर्णपणे खोटा ठरला. आणि काल सगळ्यांनाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनाच्या संपूर्ण महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना हा धक्का बसलेला आहे की असं का झालं असेल. नाही, ते खोटा ठरणे हा विषय नाहीये. तुम्ही इथंच लक्ष द्यायला पाहिजे होतं, कारण राष्ट्रवादीची एकमेव जागा आहे ती. बरोबर. पण तटस्थ राहायचं म्हटलं तर हीच राहू शकतात. हो, हे आपण त्याच वेळी गृहीत धरायला पाहिजे होतं. अच्छा. कारण शिवसेनेच्या 2-3 जागा आहेत, एक झेडपी आणि 2 पंचायत समिती, त्या तटस्थ राहणे हा विषयच येत नाही. मग आम्हाला पळवाट शोधायला ह्यांना म्हणजे सुकर आहे ना ते, की आमची एकच जागा आहे, मी तटस्थ राहू शकतो, आमचा वेगळा पक्ष आहे, तेच त्यांनी केलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये शिवसेनेची अडचण झाली असं वाटतंय तुम्हाला? कोणत्या? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटाची अडचण झाली. कारण कालचं जे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बांधकाम मंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही पूर्णपणे महायुती म्हणून त्यांना सामावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आम्हाला. काय असतं माहिती आहे का, त्यांनी बघा मेढा नगरपंचायतीच्या वेळी ताकद दाखवलेली आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. आता त्यांच्या 2 जागा, एक झेडपीची जागा आणि ही 3री जागा. आता बाबाराजे जे बोलतात ते वरच्या पातळीवरचा विषय घेऊन बोलतायत की इथलं स्थानिक राजकारण वेगळं आहे. मुळात अंकुश कदम आणि एकनाथ ओंबळे यांच्यामध्ये समन्वय किती आहे हा सुद्धा वेगळा विषय. त्यात बाबाराजेंचं म्हणणं वेगळं आहे की म्हणणं बरोबर आहे की आम्ही महायुती म्हणून त्यांना परंतु सांभाळून घेताना झुकतं माप देत नाहीये तुम्ही. हा, कार्यकर्त्यांची हीच अडचण आहे. हा, झुकतं माप देताय का? आता अंकुश कदमांनी आग्रह काय धरला की त्या धुंदळे मॅडमच्या सभापती पदाचा आपण अर्ज भरूया. शशिकांत शिंदेंनी ऐकलं का? तोच विषय इथं सुद्धा आहे की समजा अंकुश कदमांनी एखादी मागणी केली की त्यांच्या ताकदीच्या तुलनेमध्ये जास्त असेल ते, तर ते बाबाराजे मान्य करतील का? मुळीच नाही करणार. तर त्यामुळे ते त्यांच्या जागेवर योग्य येतं असं म्हणावं लागेल. नाही, पण महायुती म्हणून तुम्ही राज्यात एकत्र आहात, तर त्याच धर्तीवर महायुती म्हणूनच तुम्ही जर जावळीत एकत्र राहिला असतात तर एवढा विषय तो निवडणुकीचा विषय. त्यावेळेला त्यांनी ते एकत्रच लढायला पाहिजे होतं ना. तसं त्यांच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे कोण संपर्क प्रमुख वगैरे असतील त्यांनी तसा तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. 2 जागा सहज सोडल्या असत्या ना. म्हणजे माझ्या तर कानावर इथे 2 जागा सोडण्याची त्यांची तयारी होती. नाही, काय झालं, महायुती म्हणून लढताना खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल ही भीती होती आणि त्यामुळे ते महायुती म्हणून लढले नाहीत असाही एक जाणकारांचा नाही असू अहो, इनमिन 3 जागा आणि बंडखोरी जरी झाली तरी मोठा परिणाम होतो अशातलाही भाग नाही. तर इथं तुमच्या हुमगाव गावामध्ये समाधान पोकळींच्या मसवेगाव याच्यामध्ये बंडखोरी न होता सुद्धा बीजेपीच्या त्यांचा पराभव झालेला आहे. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंडखोर सुद्धा सक्षम पाहिजे तरच काय तो लढत देईल ना. बरोबर. अलीकडे एक सांगतो गंमत तुम्हाला की सामान्य मतदार हा जिंकणाऱ्या म्हणजे एक सायकोलॉजीचा भाग आहे, जिंकणाऱ्या माणसाला मत देतो किंवा त्याचा प्रभाव जर असेल, हा निवडून येईल असं वाटलं किंवा काम करेल असं वाटलं तरच. एका घरातला एखादा अपक्ष उभा राहिला तर घरातली सगळी मतं त्याला मिळत नाहीत. त्यामुळे ते बंडखोरांना सर्रास मतं मिळतीलच असं काय नाही. आता ह्या काल जो सभापती निवडीच्या बाबतीत जो तटस्थपणाचा प्रकार झाला, थोडक्यात शशिकांत शिंदेंनी भाजपला सहकार्य होईल, मदत होईल अशीच भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. याचा जावळीच्या राजकारणामध्ये पुढे दुर्गामी काय परिणाम होतील? हे बघा, ते 2 भाग आहेत. ही नाराजी तर त्या पक्षीय नाराजी, जनतेचा विषय आपण नंतर घेऊ. ते नाराज आहेत त्यांचे सहकारी पक्ष म्हणजे 2 शिवसेना आणि मनसे. हा, ते नाराजीच आहेत. ते असा विचार करतील की शशिकांत शिंदेची सोबत आता नको. हा विचार होईलच भविष्यामध्ये. शशिकांत शिंदेने आता बीजेपीला पूरक भूमिका घेतली म्हणून शशिकांत शिंदेना भविष्यात फायदा होईल असंही मला काही दिसत नाहीये. त्यांची ताकदच मुळात इथं फार कमी आहे. हे आपण जवळनं पाहिलेली आहे. मेढा गट असेल, वरचा केळघर असेल किंवा सायगाव रायगाव पट्टा असेल किंवा आपला भाग असेल, हा
करार होमगाव. त्यांची ताकद फारशी राहिलेली नाहीये. त्यांनी ती पूरक भूमिका घेऊन आता त्यांनी ताकद देण्याचा प्रयत्न केलेला. आता ते करार विभागातून विठ्ठल गोळे पंचायत समितीला होते खर्शी गणातून. पराभव जरी झाला तर ते सक्रिय आहेत. आता जर सक्रिय राहिलेले तर कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत ना, किंवा तुम्ही लढताय किंवा कार्यकर्त्यांना लढवताय एकमेकाच्या विरोधात, पण ऐनवेळी भूमिका बदलताय. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा भविष्यात हा विचार करतील. म्हणजे ह्या कालच्या घटनेचा परिणाम हा 2-4 ठिकाणी नक्कीच दिसणार आहे. तो आता शशिकांत शिंदेंना इथल्या राजकारणाचा फारसा फायदाही नाही, तोटाही नाही. नाही, तुम्ही म्हणते ताकद नव्हती, हा एक वेळ आपण ही गोष्ट मान्य करू, परंतु पंचायत समितीमध्ये त्यांना एक जागा तर मिळालेलीच आहे. आणि सहकारी पक्ष म्हणून शिवसेनेच्याकडून 2 जागा आणि जिल्हा परिषदेची 1 जागा मिळाली. म्हणजे मोठ्या प्रमाणात हे बूस्टर मिळालं होतं महाआघाडी म्हणून. मी याचा फायदा घेणं गरजेचं होतं. मात्र असा कुठलाही फायदा न घेता हे तटस्थपणाची मला तेच म्हणायचंय की तटस्थ राहून त्यांनी मिळवलं काय, हाच तर विषय ना. भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे का? नाही. हे बघा, शिवेंद्रराजे असतील किंवा वसंतराव मानकुमरे असतील, सभापती आणि उपसभापती दोन्ही जागा त्यांनी निवडून आणलेले आहेत. काय स्किल वापरला असेल, शशिकांत शिंदे त्यांना मदत केली असेल, त्यांचा प्रभाव वाढला हे तर तमान्य करावं लागेल. बरोबर. आणि भविष्यात सुद्धा तो प्रभाव आणखी वाढेल. ताकद वाढलेलाच माणूस लढतो ना. बरोबर. त्या अधिक गतीनं. बरं, आता कार्यकर्ते काय विचार करतील, असंही शिंदे साहेबांसोबत गेले तर शिंदे साहेब नंतर ह्यांच्यासोबत जातात, मग आपण थेट त्यांच्यासोबत जाऊया. अच्छा, म्हणजे राष्ट्रवादीला याचा फार मोठा फटका तालुक्यामध्ये 100% बसणार. 100% बसणार. शिवसेनेची काय भूमिका असेल या सगळ्या काल आता या ज्या घडामोडी घडल्या, की अनेक जण असं म्हणतात की शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, की आम्हाला कुठल्याही बाबतीत विश्वासात घेतलेलं नाही किंवा ही भूमिका आम्हाला मान्य नाही. तर याच्यावर शिवसेनेची नक्की आता भूमिका किंवा इतर मित्रपक्ष आहेत, उभाटा असेल, मनसे असेल, यांची भूमिका आता या बाबतीत काय? नाही, ते राष्ट्रवादीच्या सोबत जातील भविष्यामध्ये असं वाटत नाहीये. म्हणजे शशिकांत शिंदे जर नेतृत्व करणार असतील तर हे आपलं वैयक्तिक मत नाही, त्यांचं मत आहे. अच्छा. किंवा त्यांच्या बोलण्यातून असं झालं होतं. आता ते एकत्र लढू शकतात 2-3 पक्ष. मुळात त्यांचा प्रभाव हा तो मेळापट्टा वगैरे इकडे आहे आणि त्यांचा जो ठराविक जो मतदार आहे तो हलत नाही. शिवसेनेचा फिक्स वोट बँक आहे. फिक्स वोट बँक आहे. त्यामुळे त्या ताकदीवर ते राजकारण करत राहणार. पण यश अपयश हा विषय वेगळा असेल. राजकारण चालत राहणार, ते काय थांबत नाही. एखादा ह्यांच्यातलाही एखादा समजा नाही तिकीट मिळालं तर त्यांच्याकडे जाऊन लढू शकतो, असंही होऊ शकतं. त्या राजकारण काय थांबत नाहीये. परंतु ते फार यश मिळवतील वगैरे असं काय वाटत नाहीये. ताकद मिळेल ना मला. आणि हे दोघांचं राजकारण, वसंतराव मानकुमरे असतील किंवा बाबा असतील, की ते फार म्हणजे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतात, फार चतुराईनं करतात. ते छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात. आता मला सांगा तुम्ही, आता शशिकांत शिंदेना सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे मला. परवा करहरमध्ये एक बैठक झाली कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्तानं, अशी काहीतरी होती ती. तिथं वसंतराव मानकुमरे बोलले की ज्या गावातून आम्हाला कमी मतं मिळालेली आहेत त्या गावातले मी कामं थांबवलेली आहेत किंवा थांबवण्याचा आदेश बाबांनी दिलेला आहे. ठीक आहे, तो राजकारणाचा भाग असेल. परंतु मी त्यावेळेला एक फेसबुक लाईव्ह केलं होतं, त्याच्यामध्ये बोललो होतो, एखाद्या गावामध्ये समजा 500 मतदान झालेले, तुम्हाला 250 मिळालं किंवा तुम्हाला 200च मिळालं आणि समोरच्यांना 300 मिळालं, पण तुम्हाला जे 200 मतदान मिळाले त्याची कदर करणार आहात का? हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की ज्यांना मतदान केलं तेच आता तुमच्या सोबत आहेत म्हणून काम सुरू करणार आहात का? हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा असा की शशिकांत शिंदे त्यांच्या सोबत गेले, त्यांना पूरक भूमिका घेतली, म्हणून शशिकांत शिंदे पुढे लागून आता बाबांना सांगतील का की बाबा ही कामं सुरू करा? शशिकांत शिंदेनेच पुढाकार घेतला पाहिजे आता की आता ही कामं सुरू करा म्हणून. ही जबाबदारी त्यांची आहे. मला जर वैयक्तिक कधी भेटले तर मी शशिकांत शिंदेना सुद्धा सांगणार आहे की गावागावामध्ये असे जे प्रॉब्लेम, ज्या ज्या ठिकाणी बाबांनी कामं थांबवलेली आहेत त्या ठिकाणी आता तुम्ही त्यांना पूरक भूमिका घेतली. सोबत गेला असं तुम्ही तटस्थ राहा, सोबत गेला असं आम्ही म्हणणार नाही, पण त्यांना पूरक भूमिका घेतली ना, मग आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, सांगा कामं चालू करायला. मुळात कामं का थांबवलीत हाच गमतीचा विषय. मला त्याच्यावर अधिक बोलेल मी. कामं तो आपला विषय नाही त्यावेळचा. परंतु निश्चितच कालच्या ज्या काही घडामोडी झाल्या या
घडामोडीनंतर जो महाआघाडीचा मतदार आहे तो निश्चितपणे नाराज आहे. त्यानंतर बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील या संभ्रमातच आहेत आणि नाराज देखील आहेत. निवडणूक पूर्वी एक अशी परिस्थिती होती की भाजप हे एखादी सत्ता या तालुक्यामध्ये घेऊन येऊ शकेल अशी परिस्थिती होती. त्यानंतर महाआघाडी झाली आणि महाआघाडीनंतर बरंचसं वातावरण वेगळ्या पद्धतीचं तयार झालं आणि जिथं अपेक्षित नसतानाही महाआघाडीला समान बलाबलापर्यंत ती महाआघाडी आली, 3-3 जागांपर्यंत आली आणि त्यानंतर एक मोठी उत्सुकता लागून राहिली होती की आता सभापतीपद कुणाचं मिळणार, कुणाला होणार, ही एक मोठी उत्सुकता लागून राहिली होती. बऱ्याच जणांनी अशी शक्यता व्यक्त केली होती की हे चिठ्ठीवरच जाणार. असं असताना सुद्धा काल जे ट्विस्ट झाला त्यानंतर जावळी तालुक्याचं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे आणि एक थोडा काळासाठी होईना, 1 महिन्यासाठी का होईना, भाजप या ठिकाणी बॅकफूटवर गेलं होतं. परंतु त्यांनी अतिशय चतुराईनं यातून मार्ग काढला आणि पुन्हा एकदा जावळीची पंचायत समिती ही आपल्या ताब्यात आणली. यामध्ये ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, त्याचसोबतच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका अतिशय संयमाची आणि चाणाक्षपणाची होती. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि या निमित्तानं जावळीच्या राजकारणामध्ये इथून पुढच्या काळात देखील वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील, हे देखील तितकंच खरं आहे. धन्यवाद.